मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पण पाहून घ्या. मित्रांनो, वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, टिंबटिंब हे शहर टिंबटिंब नदीच्या काठावर वसलेले आहे. आता याच्यातील योग्य पर्याय कोणता आहे तो निवडायचा आहे. पहिला ऑप्शन बघा, अयोध्या शरयू नदीकाठी, अहमदाबाद कृष्णा नदीकाठी, दिल्ली गंगा नदीकाठी आणि कोलकाता तापी नदीकाठी. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे अयोध्या हे शहर शरयू नदीकाठी वसलेले आहे. दुसरा प्रश्न बघा, धुळे जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा. म्हणजे धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन बघा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा, सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा, सर्वाधिक वनांचा जिल्हा आणि दुधातुपाचा जिल्हा. तर धुळे जिल्ह्याची ओळख अशी आहे की दुधातुपाचा जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची प्रसिद्धी आहे. तिसरा प्रश्न बघा, अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या टिंबटिंब भागात आहेत. आता अजिंठा जे डोंगर रांग आहे ती परभणी जिल्ह्याच्या कोणत्या भागात आहेत. ऑप्शन बघा, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व. तर मित्रांनो, अजिंठ्याचे डोंगर जे आहेत ते परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात आहेत. लक्षात राहू द्या, कोणत्या भागात आहेत तर उत्तर भागात आहेत. चौथा प्रश्न बघा, पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहे. आता पाकिस्तानचा जो राष्ट्रीय ध्वज आहे त्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे. ऑप्शन बघा, चंद्रकोर व तारा, कमळ, गुलाब आणि सिंह. तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर चंद्रकोर व तारा याचे चिन्ह आहे. पाचवा प्रश्न बघा, आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे टिंबटिंब भाग व्यापलेला आहे. आता आशिया खंडाने एकूण खंडांपैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे. ऑप्शन बघा, 0.25, 0.3, 0.5 आणि 0.4. तर आशिया खंडाने एकूण खंडांपैकी 0.3% भाग व्यापलेला आहे. सहावा प्रश्न बघा, राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते खालील पर्यायातून निवडायचे आहे. आता राजस्थान मधले अभयारण्य कोणते. ऑप्शन बघा, घाना अभयारण्य, रणथंबोर अभयारण्य, सारिस्का अभयारण्य आणि दिलेले सर्व. तर राजस्थानमध्ये दिलेले सर्व जे आहेत ते राजस्थान मधीलच अभयारण्य आहेत. सातवा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 साली झाली. त्या संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. आता त्या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन बघा, न्यूयॉर्क, पॅरिस, नैरोबी, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली आणि त्या संघटनेचे जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आठवा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. तर त्या अष्टप्रधानचे मुख्य प्रधान कोण होते. अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान कोण होते. ऑप्शन बघा, मोरेश्वर पंडितराव, रामचंद्र निळकंठ मुजुमदार, मोरो त्र्यंबक पिंगळे आणि अण्णाजी दत्तो. तर त्या अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान कोण होते तर मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते. लक्षात राहू द्या. नवा प्रश्न बघा, हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती. ऑप्शन बघा, कयाधू यापैकी नाही, पैनगंगा आणि गोदावरी. तर हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते तर ती पैनगंगा नदी आहे. लक्षात राहू द्या, कोणती नदी आहे पैनगंगा नदी आहे. 10वा प्रश्न बघा, न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. आता न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संस्थापक कोण आहेत. ऑप्शन बघा, पंडित नेहरू, बिपिनचंद्र पाल, अक्षयचंद्र सरकार, रवींद्रनाथ टागोर. तर न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक बिपिनचंद्र पाल आहेत. लक्षात राहू द्या, बिपिनचंद्र पाल. 11वा प्रश्न बघा, सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत. ऑप्शन बघा, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोकण. तर सर्वात जास्त जिल्हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या प्रशासकीय विभागात आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. 12वा प्रश्न बघा, महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे टिंबटिंबला पोहोचले होते. आता महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह दांडी येथे हलवला होता. तर दांडी येथे केव्हा पोहोचले होते. ऑप्शन बघा, 8 एप्रिल 1932, 5 एप्रिल 1922, 5 एप्रिल 1929 आणि 5 एप्रिल 1930. तर महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे 5 एप्रिल 1930 ला पोहोचले होते. 13वा प्रश्न बघा, भंडारदरा हे धरण टिंबटिंब नदीवर आहे.
आता भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन बघा प्रवरा, कोयना, गोदावरी आणि दारणा. तर भंडारदरा हे धरण जे आहे ते प्रवरा नदीवरील धरण आहे, लक्षात राहू द्या. 14वा प्रश्न बघा, कावेरी नदीच्या काठावर टिंबटिंब शहर आहे. आता कावेरी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? ऑप्शन बघा कानपूर, अहमदाबाद, सुरत आणि श्रीरंगपट्टणम. तर कावेरी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे श्रीरंगपट्टणम, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 15वा प्रश्न बघा, ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन बघा अहमदनगर, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे जे मुख्यालय जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. कोणत्या ठिकाणी आहे? पुणे. 16वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 2 विधानांपैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचे आहे. पहिले विधान बघा, जॉन गेलने नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. विधान दुसरे बघा, शनी हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. तर मित्रांनो याचे जे ऑप्शन बघून घ्या. दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधान चूक, विधान 2 बरोबर आणि विधान 1 बरोबर. तर दोन्ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत, लक्षात राहू द्या. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 17वा प्रश्न बघा, भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? ऑप्शन बघा अरवली, निलगिरी, कुमाऊ, हिमालय. तर भारतातील नंदादेवी हे सर्वोच्च शिखर हे शिखर कुमाऊ हिमालयात आहे, लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 18वा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? ऑप्शन बघा आसाम, गुजरात, कर्नाटक आणि गोवा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा, लक्षात राहू द्या. कोणतं राज्य आहे? गोवा. 19वा प्रश्न बघा, पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराची वय किती वर्ष पूर्ण असावी? आता उमेदवाराची वय किती वर्ष पूर्ण पाहिजे पंचायत समितीच्या सभापती पदासाठी? ऑप्शन बघा 30 वर्ष, 21 वर्ष, 18 वर्ष आणि 25 वर्ष. तर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी 21 वर्ष किमान वयाची पात्रता आहे, लक्षात राहू द्या. किती वर्ष? 21 वर्ष. 20वा प्रश्न बघा, भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते? आता उद्गार पाहून घ्या. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही असे उद्गार कोणी केले होते? ऑप्शन बघा लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी. तर भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते, लक्षात राहू द्या. 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर येईल. तर मित्रांनो आजचे हे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते पण व्हिडिओ आपले पाहून घ्या. तर मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.